बीड जिल्ह्यात कधी कोरडा दुष्काळ पडतो तर कधी ओला दुष्काळ पडतो। आसमानी संकटात या जिल्ह्यातील नागरिक सतत होरपळत आहे। मात्र ह्यावेळेस पावसाने कहरच केला। एका बाजूला शेतातील पिकांचं नुकसान झालं, घरं पडली, घरात पाणी शिरलं, धान्य वाहून गेले, शाळेची पुस्तकं वह्या वाहून गेल्या, जनावरे वाहून गेली, पूल वाहून गेले, शेतातील माती वाहून गेली आणि या प्रवाहात बीड तालुक्यातील पिंपळवाडी गावचा एक 10 वर्षांचा शाळकरी मुलगा देखील वाहून गेला। बिंदुसरा नदीला पूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं। मिळालेल्या अधिक माहितीनुसार बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथील रहिवासी असलेला 10 वर्षांचा आदित्य उत्तम कळसाने हा बिंदुसरा नदीच्या पुरात वाहून गेला। ही घटना त्याच्या आई समोरच घडली आणि ती आपल्या लेकराला वाचवण्यासाठी काहीही करू शकली नाही। या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे। आदित्य हा गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 4थी मध्ये शिकत होता। शाळेला सुट्टी होती म्हणून आदित्यने त्याच्या आईकडे शेतात जाण्याचा हट्ट केला। आईसोबत मका काढत असताना अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला। यावेळी शेतात काम करण्यासाठी फक्त महिला होत्या। चरण्यासाठी जनावरं सोडली होती, ती बांधण्यासाठी आदित्यच्या आईने त्याचा हात सोडला आणि जनावरे बांधू लागली। तेवढ्यात बिंदुसरा नदीला मोठा पूर आला आणि त्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात आदित्य वाहून गेला। आईच्या डोळ्यासमोर आदित्य वाहून गेला, पण ती काहीच करू शकत नव्हती। हातबल आई धावपळ करत होती, मात्र मदतीसाठी कोणी पुरुष परिसरात नव्हते। डोळ्यासमोर पोटचा पोरगा वाहून जात होता आणि त्याची आई काहीच करू शकत नव्हती। बघता बघता मुलगा डोळ्यासमोरून नाहीसा झाला। तब्बल 1 तास त्याची शोधाशोध केली आणि शेवटी त्याचा मृतदेह सापडून आला। हे पाहताच त्याच्या आईच्या काळजाचा ठोका चुकला। गावातील ग्रामस्थांनी त्याचा तासभर पाण्यात शोध घेतला, त्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। या घटनेने कळसाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।